अनन्यसाधारण महत्त्व काळाच्या पडद्यावर का टिकून राहतं? हजारो वर्ष लोटतात, काळ पुढे सरकत जातो, तरी देखील काही लोक इतिहासात एका काळाच्या टप्प्यावर अजरामर का होतात? तर त्याची कारणं अशी आहेत की ती व्यक्ती ज्या काळात जन्माला येतात त्या काळाच्या मर्यादा ते झुगारून लावतात. त्या काळाची अमानवीय प्रथा आणि मनुष्यत्वाचा विकास होण्यासाठी, मनुष्यत्वाला उंचीवर जाण्यासाठीचा अडथळा ते लोक त्या काळात झुगारून लावतात. आजूबाजूच्या प्रथा, परंपरा, अमानवीय गोष्टी ह्या झुगारून लावण्यासाठी सर्वसामान्यांची हिंमत होत नसते. अशा वेळेला एकजण कुणीतरी पुढाकार घेतो आणि ज्या गोष्टी नकोशा आहेत, टाकाऊ आहेत, झुगारल्या पाहिजेत, नाकारल्या पाहिजेत, अशा गोष्टी झुगारण्यासाठी, नाकारण्यासाठी एक जण पुढे येतो आणि म्हणून ती व्यक्ती, तो पुरुष, तो राजा काळाच्या पडद्यावर टिकून राहतो. लोक त्याचं नाव घेतात, जय जयकार करतात. लोक म्हणतात ज्या प्रथा, परंपरा, ज्या गोष्टी, ज्या अमानवीय गोष्टी टाकून द्यायला हव्या होत्या त्या टाकून देण्यासाठी सर्वप्रथम यांनीच पुढाकार घेतला आणि म्हणून अशा व्यक्तींचं नाव घेतलं जातं. मध्ययुगीन भारताच्या काळाच्या टप्प्यावर देखील आजूबाजूला चालत असलेला अन्याय, अत्याचार, स्त्रियांची विटंबना किंवा लूट, सर्वसामान्यांची कुचंबना, पिळवणूक हे सगळं होत असतानाही तिथे कुणी पुढाकार घ्यायला तयार नव्हतं. अशा मध्ययुगीन भारताच्या काळाच्या टप्प्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी काही महत्त्वाच्या भूमिका घेतल्या, ज्याच्यामुळे लोक अजूनही त्यांना विसरायला तयार नाहीत. किंबहुना त्याहीपेक्षा जास्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वर्षानुवर्षे सातत्याने गौरव होत आलेला आहे. पूर्वीच्या ज्या काही प्रथा, परंपरा होत्या त्यामध्ये राजे महाराजांच्या हाताखालच्या सरदारांनी किंवा गाव पातळीवर राजे महाराजांच्यासाठी शेतसारा वसूल करून देणाऱ्या छोट्या गावच्या एखाद्या सैनिकाने दिसेल ती स्त्री केव्हाही ते उचलू शकत असत, स्त्रियांना ओरबडू शकत असत. त्यांना कुठलीही स्त्री ही त्यांच्या मालकीची असायची. म्हणून गरिबाच्या घरात रूपवान आणि सुंदर स्त्री जन्माला येणं हा त्या काळात एक प्रकारचा गुन्हाच ठरला जायचा. कारण रूपवान आणि सुंदर स्त्री कधीही कुठलाही राजा महाराजा उचलून घेऊन जाऊ शकत असत. अशा काळाच्या टप्प्यावर शिवाजी महाराज मात्र स्वतः तर कुठल्याही स्त्रीला वाईट नजरेने बघत तर नाहीतच, परंतु आपल्या सैन्याला ताकीद देऊन ठेवतात की युद्धामध्ये स्त्रिया, एखादा धर्मग्रंथ सापडल्यास त्यांना हात लावायचा नाही, स्त्रियांचा मान सन्मान करायचा. एवढ्या सक्त ताकीद आणि सूचना देऊनही स्वतःच्या घरातल्या नातेवाईकातल्या मेव्हण्याने एका स्त्रीशी बोलताना गैरवर्तन केलं म्हणून मेव्हण्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा शिवरायांनी दिली होती. म्हणजे ज्या काळात स्त्रियांना ओरबडण्याची, त्यांच्यावर बलात्कार करण्याची धर्मसंमत परवानगी होती, राजे महाराजांनी ही गोष्ट काही एखाद्या स्त्रीला उचलून नेणं अवघड नव्हतं. अशा वेळेला हा राजा मात्र स्त्रियांचं संरक्षण करतो आणि स्त्रियांकडं चांगल्या नजरेनं पाहावा हा मॅसेज देतो. म्हणून हा राजा स्त्रीशूद्रांचा राजा मानला जातो. हा कुळवाड्यांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, बहुजनांचा राजा मानला जातो. त्याचं कारण आहे त्या काळाच्या पलीकडच्या विचार ह्या माणसाने, ह्या राजाने मांडला होता. त्या काळाच्या मर्यादा झुगारून देऊन एक नवी भूमिका घेऊन स्त्रियांच्या संरक्षणाची, स्त्रियांना पुढे आणण्याची अशी नवी भूमिका घेतली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राजा कुणीही हो, परंतु गोरगरिबांची लूट मात्र सतत चालायची. शेतकऱ्यांनी नव्या शेतजमिनी कसायच्या, त्याच्यामध्ये रक्ताचं पाणी करून पीक पिकवायचं आणि राजे महाराजांचे पाठवलेले सैनिक येणार, घरादारातून धान्य उचलून नेणार, धान्याची पोते उचलून नेणार, शेतकऱ्यांना मारणार, जोर जबरदस्ती करणार. युद्धावर जात असताना कुणाच्याही पिकातून कुठल्याही राजे महाराजांचे घोडे सहजरित्या जाणार, उभं पीक उद्ध्वस्त होणार. त्या परिसरामध्ये युद्ध पेटलं असेल तर शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागायचं. कारण शेतकऱ्यांच्या घरादारातून युद्धासाठी लागणाऱ्या वस्तू नेल्या जायच्या. अशा वेळेला मात्र एक राजा महत्त्वाची भूमिका मांडतो की कुठल्याही युद्धप्रसंगी जात असताना शेताच्या बांधावरून घोडे न्यायचे, कुणाच्याही उभ्या पिकात घोडे घालायचे नाहीत. युद्धावर जात असताना एखाद्या गावाच्या बाजूला तळ पडला सैनिकांचा, तर शेतकऱ्यांकडून लागणाऱ्या वस्तू रोख रकमेत आणाव्यात, ओरबडून लुटून आणायच्या नाहीत. झोपताना ते वात विझवून झोपायचं, म्हणजे पंथीमधली, चिमणीमधली वात विझवून झोपायचं. कारण उंदराने वात ओढून नेली तर एखाद्या शेतकऱ्याच्या गंजीला आग लागेल, एखादं गाव पेटल. त्यामुळे झोपताना सुद्धा काळजी घ्यायची.
जो राजा शेतकऱ्यांच्या पिकाची किंवा कडब्याच्या गंजीची काळजी करतो तो राजा निश्चितच सर्वसामान्यांच्यासाठी महान असला पाहिजे. आणि म्हणून शेतकऱ्यांची काळजी करणारा राजा सर्वप्रथमच आपल्या आजूबाजूला वावरतोय, तो आपली काळजी करतोय, हे जेव्हा सर्वसामान्यांमध्ये पसरायला लागलं तेव्हा सगळ्यांना तो राजा आपला वाटायला लागला. म्हणून काळ पुढे सरकला तरीही सर्वसामान्यांनी मात्र अशा ग्रेट माणसांना, अशा ग्रेट राजाला मात्र कधी विसरू दिलं नाही, विसर पडू दिला नाही. त्यावेळी मी जेव्हा केव्हा एखाद्या आदिवासी वाड्या, वस्त्या, तांड्यावर भटके मुक्तांच्या पालावर जातो तेव्हा मला तिथे त्यांच्या छोट्याशा, कधीही उचलून नेता येईल अशा पालावर शिवाजी महाराजांचा फोटो दिसतो. मी एका भटक्या मुक्ताच्या पालावर गेलो. एका मुलाच्या हातावर फार मोठा शिवरायांचा फोटो गोंदलेला होता. अगदी त्याचं पूर्ण मनगटाच्या पाठीमागचा संपूर्ण हात शिवरायांच्या चित्राने गोंदलेला होता. भटक्या विमुक्तांच्या डवरी गोसावी समाजातला हा तरुण अगदी त्याला भटकंती करावी लागते तरी देखील त्याच्या हातावर शिवरायांचा गोंदलेला फोटो पाहिला. त्याला विचारलं, तू शिवराय का गोंदलेस? तो म्हणाला, असं कसं? शिवाजी महाराज आपले आहेत, सगळ्यांचे आहेत. शिवाजी महाराजांचा फोटो नाही तर कुणाचा गोंदायचा? आणि म्हणून इथे 18 पगड जातीच्या सर्वसामान्यांपासून सगळ्यांनाच शिवाजी महाराज आपलेसे वाटतात. ते काही कुणी केलेल्या अवास्तव अतिरंजित प्रचार प्रसारामुळे नव्हे, तर त्यांनी सर्वसामान्यांनी पिढी दर पिढीगत इथपर्यंत तो वारसा जपून आणलेला आहे. म्हणून शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा राजा लोकांना तो प्रिय आहे, कारण असा राजा काळाच्या टप्प्यावर कधी झालेला नव्हता. एवढंच काय, आरमार बांधणीसाठी शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रात दिलेली सक्त ताकीद आहे की मोठी झाडं तोडायची नाहीत, दीर्घकाळ जगणारी झाडं तोडायची नाहीत. आणि म्हणून शिवाजी महाराज सांगतात की आरमारासाठी फणशाची, आंब्याची आणि मोठ्या खोडांची दीर्घकाळ जगणारी झाडं तोडायची नाहीत. आपण झाडं ही वाळलेली, वीज पडलेली आणि लहान झाडं आरमारासाठी तोडावीत. म्हणून बघा, वृक्ष संवर्धनाची काळजी करणारा हा राजा आहे. तुकोबरायांचा एक अभंग आठवतो. तुकोबराय म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षही सुस्वरे आळविती. याच तुकोबरायांच्या अभंगाप्रमाणे शिवाजी महाराज निसर्गाच्या जतन संवर्धनाची काळजी करताना तुम्हाला दिसतात. आणि म्हणून शेतीविषयक धोरण झालं, निसर्गाविषयक धोरण झालं, स्त्रियांच्या प्रती असणारा आदर असेल किंवा स्त्रियांच्या कोणी वाट्याला गेलं तर जवळच्याही व्यक्तीला शिक्षा सुनावणं असेल, ह्या महत्त्वाच्या धोरणांमुळे, महत्त्वाच्या त्या काळात घेतलेल्या भूमिकांमुळे शिवाजी महाराज अजरामर होताना दिसतात तुम्हाला. ते काळाच्याही पलीकडचा विचार करताना दिसतात. सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं काय असेल तर, एवढा मोठा राजा असताना सुद्धा किंवा एवढ्या मोठ्या नामांकित सरदाराच्या घरात जन्माला आलेला असताना बुडणाऱ्या निजामशाहीला, आदिलशाहीला जीवनदान देणाऱ्या शहाजीराजांचा, नावलौकिक पावलेल्या शहाजीराजांचा असणारा हा मुलगा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या लोकांच्या समोर किती तोऱ्या ताठ्यात वागायला हवं, मी एका मोठ्या माणसाचा मुलगा आहे, असं न करता शिवाजी महाराज मात्र 12 बलुतेदार, 18 बलुतेदार आणि गोरगरिबांच्यामध्ये सहजरित्या मिसळतात, त्यांना जीवापाड जपतात, त्यांची काळजी करतात, त्यांच्या घरादारामध्ये वावरतात. ही गोष्ट त्या परिसरातील लोकांच्यासाठी अत्यंत वेगळी अशी गोष्ट होती की अरे, एवढ्या मोठ्या श्रीमंताच्या घरात जन्माला आलेला हा माणूस आमच्या गोरगरिबांच्या पोरामध्ये खेळतो, त्यांना स्वराज्याची, स्वतंत्र उभी राहण्याची स्वप्न दाखवतो, त्यांना मालक होण्याची स्वप्न दाखवतो, त्यांना नव्या शेतजमिनी कसायला सांगतो, त्यांच्यासाठी नवी गावं वसवतो. या सगळ्या भूमिकांच्यामुळे तिथला 18 पगड जातीचे लोक शिवाजी महाराजांच्यासाठी जीव द्यायला तयार होताना दिसतात. आणि म्हणून रामोशी जातीतले, भटक्या बुक्तातल्या जातीचे शिवाजी महाराजांकडं काम करताना दिसतात. न्हावी समाजाचे 2 शिवाजी महाराजांच्यासाठी बलिदान दिलेले लोक आपल्याला दिसतात, शिवाजी काशीद आणि जिवाजी महाले. अशा पद्धतीनं कुंभार, काळोजी कुंभार म्हणून आग्र्यामध्ये कुंभार समाजाचा माणूस शिवाजी महाराजांना जीव धोक्यात घालून मदत करताना दिसतो. मदारी मेहतर हिरोजी फर्जत असतात. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये प्रतापराव गुजर सरसेनापती वारले असताना शिवाजी महाराज त्वरित तातडीने प्रतापराव गुजरांच्या घरी गेले आणि प्रतापराव गुजरांची कन्या राजारामासाठी सून म्हणून करून घेतली. आपल्या बरोबरीचं तोलामालाचं स्थळ न शोधता किंवा भरमसाठ पैसा, हुंडा न घेता आपल्या शहीद झालेल्या सैनिकाची, सेनापतीची, सरसेनापतीची मुलगी कुठलाही मोबदला न घेता, हुंडा न घेता आपल्या
राजारामासाठी सून आपल्यासाठी सून म्हणून घरात आणणारे शिवाजी महाराज आहेत. आणि म्हणून कुठलाही तामझाम बाळगणारा हा राजा नाही, बडेजावपणा मिरवणारा हा राजा नाही, तर सर्वसामान्यांमध्ये शेतकरी, कष्टकरी आणि आपल्या सैन्यामध्ये राहणारा हा राजा आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या रूपाने लोकांनी पुन्हा शहाजीराजे शिवरायांचा इतिहास लोकांनी पुन्हा कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या रूपाने बघितला. शाहू महाराजसुद्धा हातावर भाकरी घेऊन खायचे, लोकांमध्ये सर्वसामान्यांमध्ये मिसळायचं. तो शिवाजी महाराजांचा चालत आलेला वारसा होता. आणि म्हणून शिवाजी महाराज लोकप्रिय होण्याचं जे गमक आहे, शिवाजी महाराज सर्वसामान्यांमध्ये प्रचंड वेगाने पोहोचण्याचं जे गमक आहे, सम्राट अशोकाच्या नंतर केवळ शिवाजी महाराजच लोकांना का आठवावेत? सम्राट अशोक ते शिवाजी महाराज यांच्यामधल्या राजे महाराजांचा टप्पा कुठं केला? या देशामध्ये अखंड भारतामध्ये जम्बूद्वीपामध्ये हजारो करोडो राजे महाराजे होऊन गेले असतील, परंतु सम्राट अशोक, महासम्राट बळीराजा किंवा लोकराजा राजर्षी शाहू महाराज किंवा सयाजीराव गायकवाड यांच्यासारख्या बरोबरीच्या मोजक्याच राजांमध्ये शिवाजी महाराजांचंही नाव घेतलं जातं. परंतु बोटावर मोजण्या इतक्याच राजे महाराजांची नावं का घेतली जातात? एवढा मोठा भारताचा इतिहास असताना इतर राजे महाराजांचा इतिहास आम्हाला का आठवत नाही? त्याचं कारण आहे, इतर राजे महाराजांच्या इतिहासामध्ये लोकांनी जपून ठेवावं असं काही नाही आहे. परंतु सम्राट अशोक, बळीराजा, शहाजीराजे, शिवाजी महाराज, सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज यांच्या इतिहासामध्ये मात्र माणसांना आपला राजा वाटावा असं काही दिसतं. हा आपला राजा आहे, या राजाने आपल्यासाठी काहीतरी काम केलं आहे, अशा लोकांच्या भावना, भूमिका असतात. आणि म्हणून लोक पिढी दर पिढीगत आपल्या प्रिय राजाचा इतिहास जपत असतात, त्याच्या आठवणी जपत असतात. शिवाजी महाराजांच्याही याच प्रकारे आहे. म्हणून नवी गावं वसवणारा, शेतकऱ्यांना शेतजमीन लागवडीखाली मिळवून देणारा, शेतकऱ्यांना बियाणे मोफत देणारा, बैलगाडी मोफत देणारा, एवढंच काय, शेतीसाठी रोख रकमेतलं कर्ज द्यायचं असेल तर 0% व्याजदराने कर्ज वाटप करणारा हा भारतातला एकमेव राजा आहे. आणि म्हणून अशा भूमिकेतून शिवाजी महाराजांची जेवढी आपण धोरणं बघतो ती काळाच्या पुढची दिसतात. राजाने ऐषारामात जीवन जगायला हवं, परंतु हा राजा मात्र एका किल्ल्यावर दीर्घकाळ राहत नाही, ऐषारामात जीवन जगत नाही, सातत्याने धामधुमीत असतो, सातत्याने स्वारीवर असतो, नवा प्रदेश जिंकून घेतो, नवा जिंकून घेतलेल्या प्रदेशातल्या प्रजेला सुखाचे दिवस आणतो. एखादा प्रदेश जिंकून घेताना तिथल्या शेतकऱ्यांना लुटत नाही, लुबाडत नाही, तिथल्या सर्वसामान्यांना तोशीस पडेल अशा प्रकारचं कुठलंही हा राजा धोरण अवलंबत नाही. आणि म्हणून जिथपर्यंत या राज्याच्या सीमा वाढत जातात तिथपर्यंतच्या शेतकऱ्यांना हा राजा आपलासा वाटू लागतो. या राजा हयात असताना आणि राजा गेल्याच्या नंतरही एकदाही अंतर्गत बंड झाल्याची कुठलीही घटना शिवाजी महाराजांच्या राज्यात सापडत नाही. शिवाजी महाराज गेले, पुढचा काळ संभाजी महाराजांनी गाजवला. संभाजी महाराज गेले, शिवाजी महाराज गेलेत, संभाजी महाराज गेले, तर राजाराम एका किल्ल्यावर सैनिकांचा वेढा पडला, तिथे अडकून पडलेत. अशा वेळेला मात्र कधीही तुम्हाला शिवरायांच्या स्वराज्यात कोणीतरी बंड केलेलं आणि हे राज्य आपण मोडून काढू असं दिसत नाही तुम्हाला. राजा नसताना, राजगादीला वारसदार नसताना सैनिक हे राज्य सांभाळतात, ही भारताच्या नव्हे जगाच्या इतिहासातली अत्यंत अलौकिक, अनोखी आणि वेगळी अशी घटना आहे. राजाच नाही, राजगादीवर कोणी बसायला नाही, असं असताना संताजी, धनाजी आणि अनेक सेनापती ही राजगादी पुढं चालवायचा प्रयत्न करतात. ही गोष्ट खरंच कौतुकास्पद मानली पाहिजे. शिवाजी महाराज आग्र्याच्या स्वारीवर असताना आणि महाराज येण्याची कुठलीही गॅरंटी नसताना इकडे मात्र शिवरायांच्या स्वराज्यात कुठलंही बंड होत नाही, कोणी फितुरी करत नाही, कोणी ते राज्याचे लचके तोडायचा, अंतर्गत लचके तोडायचा कोणी प्रयत्न करत नाही. कारण काय, तर हे राजा जो आहे तो आपला आहे, हे राज्य आपलं आहे अशी प्रत्येकाची बांधावरच्या शेवटच्या व्यक्तीची भावना बनलेली होती. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या राज्यात कधी अंतर्गत बंड झालेलं तुम्हाला दिसणार नाही किंवा सैनिकांनीच ते राज्य पुढं चालवल्याचं तुम्हाला दिसेल. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे अनोखे राज्य महाराष्ट्रातून उभं राहायला सुरुवात झाली. या अनोख्या राज्याची प्रेरणा बुंदेलखंडातल्या छत्रसाल राजाने घेतली आणि स्वतंत्र राज्य उभा करायचा छत्रसालांनी तिकडे प्रयत्न केला. अशा पद्धतीने सबंध भारतवर्षामध्ये शिवाजी महाराजांनी ज्या नव्या भूमिका पुढे आणल्या त्याची छाप
संबंध भारतातल्या अनेक राजे महाराजांवर आणि पुढे होऊन गेलेल्या नामांकित व्यक्तींवर पडलेली दिसते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा महाडला मनुस्मृतीचं दहन करतात तेव्हा न चुकता आवर्जून रायगडावर जाऊन शिवरायांच्या समाधीचं ते दर्शन घेतात. किंवा ज्योतिराव फुले पुण्यात राहत असताना पुण्यापासून दूर असणाऱ्या रायगडाच्या किल्ल्यावर फुलेंचं लक्ष जातं आणि ते आपल्या धकाधकीच्या जीवनातला कॉन्ट्रॅक्टशिप करणारे फुले महत्त्वाचा वेळ काढून ते फुले एवढा पायपिटी करीत एवढा प्रवास करून रायगडावर जातात. शिवाजी महाराजांची समाधी शोधतात, त्या समाधीवर फुले अर्पण करतात, आजूबाजूची झाडं तोडतात आणि पुण्यात येऊन शिवरायांची पहिली शिवजयंती साजरी करतात. फुले शिवाजी महाराजांकडनं का प्रेरणा घेतात तर फुलेंच्या लक्षात येतं की मी जे सत्याची बाजू घेणारं महत्त्वाचं काम या देशात उभं करत आहे, हेच काम अगोदर शिवाजी महाराजांनी केलं होतं, बळीराजाने केलं होतं. आणि म्हणून महात्मा फुले शिवाजी महाराजांचा बळीराजाचा पवाडा गातात, लिहितात. फुले शिवाजी महाराजांची प्रेरणा घेतात, बाबासाहेब शिवाजी महाराजांची प्रेरणा घेतात. पुढच्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे जेव्हा रशियामध्ये शाहिरीसाठी पवाडा सादरीकरणासाठी जातात तेव्हा ते कुठल्या देवी देवतांना वंदन न करता प्रथम नमन मायभूच्या चरणा छत्रपती शिवबाच्या चरणामधून शिवरायांची आठवण रशियात काढतात. शिवरायांच्या आठवणीनं रशियातल्या पवाड्याची सुरुवात करतात. म्हणजे फुलेंपासून बाबासाहेबांपासून अण्णाभाऊ साठेंपासून सगळेच लोक शिवरायांची प्रेरणा घ्यायला लागतात. एवढंच काय, कर्मवीर भाऊराव पाटील आपल्या शैक्षणिक क्षेत्रातलं काम उभं करत असताना त्यांच्या डोळ्यासमोर सतत शिवाजी महाराजांची प्रेरणा असायची. स्वामी विवेकानंद असतील किंवा आझाद हिंद सेनेचे सुभाषचंद्र बोस असतील, भगतसिंग असतील, अशा अनेक लोकांनी शिवाजी महाराजांची प्रेरणा घेतलेली आहे. त्याचं कारणही आहे, या सगळ्यांना शिवाजी महाराज हे प्रत्येक कालामध्ये आजच्या काळाला लागू होतील असे कालसंगत वाटतात. किंवा खरंच शिवाजी महाराजांनी चालवलेलं राज्य लोकांना लोकशाहीसारखं वाटू लागतं. मुळात प्रश्न आज आहे की आज लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालेलं आहे. अशा लोकशाहीमध्ये राजशाहीचं कौतुक का व्हावं, लोकशाहीत एखाद्या राजाचं गुणगान का व्हावं. आजच्या लोकांनी म्हणायला पाहिजे आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आपण मुक्त आहोत, आता राजशाहीतल्या एखाद्या राजाचं स्वागत करायची, त्याचा उत्सव साजरा करायची गरज नाही. पण तरी देखील लोकशाहीमध्ये एका राजाचं कौतुक का होतं, कारण आजची लोकशाहीसुद्धा त्या राजाच्या धोरणांसारखे वागू शकत नाही. आजच्या लोकशाहीमध्ये सुद्धा अन्याय, अत्याचार, स्त्रियांची विटंबना, स्त्रियांना ओरबडणं, स्त्रियांच्यावर बलात्कार करणं चालू आहे. आजच्या लोकशाहीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना मातीत घालणं चालू आहे, देशधोडीला लावणं चालू आहे, शेतकऱ्यांना लुटणं चालू आहे. लोकशाही असूनसुद्धा आज अनेक पद्धतीच्या जातीव्यवस्था, अस्पृश्यता, गैरबराबरी बरकरार आहे, कायम आहे. आणि म्हणून लोकांना वाटतं मग या लोकशाहीपेक्षा शिवाजी राजाच चांगला होता, शिवरायांचं राज्यच चांगलं होतं. म्हणून लोकशाहीतसुद्धा एका राजाचं कौतुक होताना तुम्हाला दिसतं. कारण शाहीर संभाजी भगत एके ठिकाणी म्हणतात, कल्याणच्या सुभेदाराचा काळ शिवाचा होता बाई, आणि आज नाक्या नाक्यावर भाई उभं ग माझं माई. लोकशाहीमध्ये तुम्हाला नाक्या नाक्यावर भाई दिसतील जे स्त्रियांच्या आबरूवर डोळा ठेवून आहेत. तिथे मात्र शिवरायांच्या राज्यात कुठल्या स्त्रीकडं डोळा उचलून बघायची कोणाची हिंमत नव्हती. आणि म्हणून लोकशाहीमध्ये एका राजाचं आठवण येण्याची कारण असं आहे की आत्ताच्या लोकशाहीला शिवाजी राजाच्या राज्याची माया नाही, शिवाजी राज्याचं प्रेम नाही. आताची लोकशाही ही उपराटी, उलटी किंवा ती सर्वस्वी सर्वसामान्यांना न्याय देणारी ठरलेली नाही. आणि म्हणून खेड्यापाड्यामध्ये, वाड्या वस्ती तांड्यावर लोकशाहीतसुद्धा एका राजशाहीतल्या राजाचं कौतुक होताना तुम्हाला दिसतंय किंवा ते इथून पुढे होत राहील. अशा पद्धतीने सर्व बाजूंनी व्यापक विचार करणारा, सर्व बाजूंनी काळाच्या पटलावरची महत्त्वाची धोरणं आखणारा महान राजा छत्रपती शिवाजी महाराज होते. बहुभाषिक असणारे, आपला राज्यकारभार मराठीत सुरू करणारे, मराठी शब्दकोश सुरू करायला घेणारे, किंवा आपल्या मुलाबाळांना, आपल्या घरातल्या स्त्रियांना धर्मव्यवस्थेच्या जोखडातून बाहेर आणून धर्मव्यवस्थेचा ओलांडून पुढच्या भूमिका घ्यायला शिकवणारे. राजाराम पालथा जन्मला तर अशुभ न मानता तो अख्खी पातशाही पालथी घालेल असं म्हणून शुभ अशुभ बाजूला करणारे, टाळणारे असे शिवाजी महाराज होते. आणि म्हणून आपल्या सुनबाईच्या नावाने राजमुद्रा
तयार करायचं काम शिवरायांच्या काळात झालं, किंवा संभाजी महाराजांनी आपल्या पत्नीच्या नावे राजमुद्रा करून आपल्या पत्नीला राज्यकारभार हातात देऊन स्त्रियांनीही बरोबरीचा राज्यकारभार करायचा असतो हे सूत्र घालून देणारे शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शहाजीराजे होते. कारण शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयावर असताना संभाजी महाराज राज्य करायचे, शहाजीराजे बाहेर असताना जिजाऊ राज्य करायच्या. स्त्रियांनाही राज्यकारभारात बरोबरीचं स्थान देणारा हा इतिहासाच्या पटलावरचा अलौकिक राजा आहे. आणि म्हणून ज्यांच्या घरात स्त्रियांच्या नावाने राजमुद्रा आहेत, ज्यांच्या घरामध्ये स्त्रियांना बरोबरीचं स्थान आहे, त्यांच्याप्रती सर्वसामान्यांमध्ये आदराची भावना निश्चितच वाढली असणार त्या काळामध्ये. आणि म्हणून ज्या काळात कुठलीही शिवरायांच्या बद्दल प्रचार प्रसार करण्याची कुठलीही लिखित साधनं नसताना लोकांनी त्या मावळ प्रांतामध्ये, महाराष्ट्रामध्ये शिवरायांचा इतिहास जपून ठेवला. शाहिरांनी शाहिरीतून, जात्यावर दळणाऱ्या ओव्यातून, फुलेंसारख्या महान लेखक, साहित्यिक, तत्ववेत्यांनी, समाजसुधारकांनी पवाड्यातून शिवाजी महाराज अजरामर केले. शाहीर अमर शेख पवाड्यातून शिवाजी महाराजांचं चरित्र अत्यंत सुंदरपणे सांगत असत. आणि म्हणून आज शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारीची शिवजयंती. आणि म्हणून आज या लोकशाहीमध्ये एखाद्या व्यक्तीचा आपण अवास्तव अतिरंजित गुणगान करत नाही आहेत. काळाच्या बरोबरीला आजही त्यांचं केलेलं काम मनुष्यत्वाला धरून आहे, मनुष्यत्वाला उंचीवर नेणारं आहे, माणुसकी सांगणारा आहे, सगळ्यांना समान वागवणारा आहे, भेदाभेदाच्या पलीकडचा विचार करणारा आहे. आणि म्हणून आजही त्यांच्या प्रत्येक कार्याची गरज निर्माण होते. आजच्या काळाच्या पटलावर त्यांचं प्रत्येक कार्य कालसंगत वाटू लागतो. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा. असा एक महान राजा आपण इतिहासात पुन्हा जपून ठेवू, लोकांमध्ये घेऊन जाऊ, लोकांना समजून सांगू त्यांचं काम, लोकांना पुन्हा आवाहन करू की आपण जातीव्यवस्था पाळायची नाही, अस्पृश्यता पाळायची नाही, गैरबराबरी पाळायची नाही, शेतकऱ्यांना मानसन्मान द्यायचा, स्त्रियांना मानसन्मान द्यायचा, स्त्रियांना कारभारात बरोबरीला स्थान द्यायचं, स्त्रियांच्या प्रती आदर ठेवायचा. अशा पद्धतीचं आपण सगळ्या लोकांमध्ये हे कार्य घेऊन जाऊ, शिवाजी महाराजांचा विचार घेऊन जाऊ. शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत.